आणि जर्सी पण इम्पॉर्टंट आहे. चला स्टेज समोरून लवकर बाजूला व्हा सगळ्यांनी. ज्या टीमचा प्लेअर असेल ना त्यांना डायरेक्ट बाद करण्यात येईल. बाजूला व्हा लवकर. मान्यवर बसले स्टेजवर. चला मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. द डेव्हिल्स वर्सेस त्रिमूर्ती 11 अशी लढत. टॉस जिंकलाय त्रिमूर्ती 11 टीमने. फिल्डिंग घेतली आहे आणि बॅटिंगसाठी डेअर डेव्हिल्स संघाला इन्व्हाइट केलं. चला लवकरात लवकर आपण सामना सुरू करणार आहोत. आणि त्यानंतर जो मोठा गट आहे आपला खुला गट, त्या खुला गटमधील मॅच अर्थातच पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार मित्रमंडळ वर्सेस शिवशक्ती. टॉस आय थिंक झालाय. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील या संपूर्ण मैदानाचे मालक ज्यांच्या वतीने आपल्याला या भव्य दिव्य स्पर्धेसाठी हा विशेष क्रीडांगण लाभला असे आपले सर्वांचे लाडके यश दादा परदेशी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं आपण करणार आहोत मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये ज्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलंय, ज्यांच्या वतीने आम्हाला हा मैदान सौजन्य झालंय असे आपले सर्वांचे लाडके यश दादा परदेशी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं सहर्ष स्वागत. संपूर्ण स्पर्धेमध्ये आमच्या विशाल दादांचा देखील मी विशेष उल्लेख करणार आहे. त्या समवेत आमचे आशु पानसरे सर, संतोषजी राजपूत सर, गणेशदादा पानसरे, संपूर्ण ड्रीम युवा टीम, संपूर्ण विघ्न अर्थ सीसी या सर्वांचा मी विशेष उल्लेख करणार आहे. आमचे मोनिश दादा शेलार त्यांचा देखील मी विशेष उल्लेख करणार आहे, ज्यांच्या वतीने अथक मेहनत आणि अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहायला मिळतात. कौतुक असेल. आणि नक्कीच यश दादा परदेशी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या वतीने 11 जानेवारीला स्वामींच्या मंदिरामध्ये महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलंय. सो सर्वांना विनंती असेल महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेण्यासाठी 11 जानेवारीला सर्वांनी मंदिरामध्ये उपस्थिती दाखवायची आहे. तुर्तास मैदानाच्या दिशेला आपण वळतोय. धावसंख्या फलकावरती 1 पाहायला मिळेल. विकेट फलंदाज बाद आहेत. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. एकीकडे संघ पाहायला मिळेल निळा वादळ, दुसरीकडे त्रिमूर्ती 11. साहिल पाहायला मिळतील STPL मधील बेस्ट बिल्डर ऑफ द टुर्नामेंट. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला भरपूर सारे संघ पाहायला मिळाले. त्यापैकी टॉप 4 मध्ये ओमसाई 11, त्रिमूर्ती 11, डेअर डेव्हिल्स आणि निळा वादळ असे एकूण हे 4 संघ पाहायला मिळाले. विकेटचं पतन झाले, फलंदाज बाद होतील. आणि आता त्रिमूर्ती 11 आणि डेअर डेव्हिल्स अशा 2 नामांकित संघांमध्ये आपल्याला चालू सामना पाहायला मिळतोय. जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. दमदार असं आयोजन, शमलदादा गायकर साहेबांचं दमदार असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. त्यांच्या मुलाची साथ सर्वांनी दिली आणि यश दादा परदेशी साहेबांचा मी विशेष उल्लेख करणार आहोत. हाक तुमची तर मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे लाखो की वस्ती में दिलदार असती असे आमचे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस यांच्या वतीने आपल्याला ही ब्युटिफुल क्रीडांगण पाहायला मिळते. त्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. ज्यावेळी एखादा संघ आतमध्ये येतोय त्यांचं पहिला वाक्य एकच असतो, तो म्हणजे काय मैदान आहे. आणि जो मैदान आपल्याला सौजन्य यशदादा परदेशी साहेबांच्या वतीने मिळालाय त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करणार आहोत. धावसंख्या फलकावरती 3, कडी कमवले 2, शेडू शिल्लक 1. यावेळेस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार DJ
इस खिलाड़ी के ऊपर ध्यान रखिए, बड़ा बड़ा खिलाड़ी है। इस बार बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, हल्के हाथों से गेंद को लहराते हुए कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई। 7 रन। गेंदबाज फिर से एक बार तैयार, दूसरा ओवर प्रगति पथ के ऊपर चलता हुआ। एक तरफ डेयर डेविल्स, दूसरी तरफ त्रिमूर्ति 11। जो टीम जीतेगी वो बनेगी चैंपियन। इस बार वाइड गेंद, वाइड गेंद। काहीच वेगळे चित्र पाहायला मिळालं, हरकत नाहीये। हे हिट मुवमेंट होत राहतात क्रिकेटमध्ये, इमोशन्स प्रत्येकामध्ये असतात। यावेळेस मैदानावरती आलेली सिंगल, धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 9 धावा धावफलकावरती असतील, 9 ऑन द बोर्ड। मी विशाल दादांचा विशेष उल्लेख करणार आहे, ज्यांनी संपूर्ण आमच्या ऑफिशियलच्या दिशेला अगदी करडी नजर ठेवली होती। कारण आयोजकांच्या भूमिकेमध्ये ऑफिशियलांवरती करडी नजर असणं गरजेचं आहे, कारण त्यांना देखील भरपूर सारे कॉल होतात की कधी कधी कॉमेंट्री बंद झाली आहे, कधी लिंक आपली चेंज होते, कारण 10 तासानंतर लिंक चेंज करण्यात येते। त्यामुळे कधी लिंक, कधी ऑफिशियल, कधी आमचे स्कोरर कमी पडतात, तर नक्कीच विशालदादांना आम्ही म्हणतो, विशालदादा लगेच दुसरा स्कोरर अरेंज करतात। त्याप्रमाणे आपले सर्व ऑफिशियल कॅमेरामॅन, ऑपरेटर, डीजे मास्टर या सर्वांची त्यांनी काळजी घेतली आहे। त्यांचं कौतुक असेल आशु पानसरे सर, त्यांचं कौतुक असेल संतोषी राजपूत सर, मोनीजी शेलार सरांचं मी कौतुक करेल। यावेळेस विकेट, फलंदाज बाद, 8 वरती अजून एक धक्का। डीजे आठ धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। 8 ऑन द बोर्ड। 8 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळामध्ये आपल्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळेल। आपण पाहणार आहोत धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती। 10 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील। 5 चेंडूचा खेळ झालाय, सिंगल धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र सिंगल। एका धावेच्या मदतीने मनीष दादा 11 धावा फलकावरती असतील। 11 ऑन द बोर्ड। 11 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम। याच दरम्यान या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, निर्माते, शिल्पकार, एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपले सर्वांचे लाडके मंगेशदादा गायकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल। त्यांचं आपण करणार आहोत मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत। सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम। उद्योजक आणि समाजसेवक, अरे 11 झालेत ना, 11 झालेत। पहिला बॉल डॉट, त्यानंतर वाईड, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 2 विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर वाईड, डॉट आणि त्यानंतर वाईड, त्यानंतर सिंगल आणि 4। आणि याच दरम्यान आपल्या सर्वांचे लाडके आयोजक अर्थातच मंगेश दादा गायकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते। एकदा जोर करायचं। हाक तुमची तर मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, अर्थातच दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस। धावसंख्या फलकावरती एका धावेच्या मदतीने 16 या आकड्यावरती मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, त्याप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल असते। इथे विकेटचं पतन झालंय, फलंदाज बाद होतील। अजून एक धक्का। मंगेश दादा गायकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं आपण करणार आहोत या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत। सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम,
आदरणीय मंगेशदादा गायकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल. खेळ महोत्सव 20-25च्या वतीने त्यांचं आपण करणार आहोत मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. धावसंख्या फलकावरती आपल्याला 16 पाहायला मिळेल 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 विकेट के नुकसान पर 16 रन. 3 गेंदों का खेल हो चुका है. 3 गेंदों का खेल अभी भी शेष. इस बार बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, आड़े बल्ले से लेना चाहते थे गेंद को, लेकिन एक्स्ट्रा के स्वरूप में स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 17. मिस्टर 360 एपीडी विलियर्स का जर्सी नंबर यहाँ पर. बाल बाल बच्चे खिलाड़ी, यानी कि 3 रन तो बचाए. देखते हैं एक्शन रिप्ले में. ओहो हो, सिंगल, केवल सिंगल. 1 रन और स्कोर कार्ड में तब्दीली. स्कोर कार्ड जाके पहुंचा 18 रनों के ऊपर. हैमर करना चाहते थे, स्टेप आउट होकर बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, लेकिन डॉट बॉल की थी समाप्ति. इसी के साथ एक गेंद का खेल अभी विशेष. मेगा फाइनल कौन सी टीम जीतेगी? इस बार हैमर करना चाहते हैं, विकेट का पतन. स्कोर कार्ड के ऊपर 18-19 रनों की आवश्यकता. डीजे चला, टीमचा एकच प्रतिनिधी ते उपस्थित राहा, बाकीच्यांनी जा इथून. चला, हरकत नाहीये, थोडंसं आपण करेक्शन केलंय आणि धावसंख्या 15 धाब्यांची आवश्यकता. 15 रन्स रिक्वायर्ड, 15 धाब्यांची आवश्यकता. येस, चला मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. 15 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पंधरा धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. नाही, 16 धावा. येस, 16 धाब्यांची आवश्यकता आहे. यावेळेस हॅमर केलाय ऑन साइडला. स्वीप करत असताना मिळेल सिंगल. स्वीप अँड स्वीट स्ट्रोक पाहायला मिळतोय. धावफलक 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. 1 धावची धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस फलंदाज बाद. विकेटचा पतन. पहिला धक्का. डीजे विकेटचं पतन झालंय. 1 वरती हा पहिला धक्का. आणि यावेळेस लॉंगॉनच्या दिशेला फार चांगली फिल्डिंग. 1 धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. फलकावरती धावा 2 पाहायला मिळतील. 2 रन्स ऑन द बोर्ड. 3 चेंडू 2 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय, जे मात्र पहिलं. आतापर्यंत 3 बॉलचा केस झालाय. 2 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. मिस्टेक, मात्र बॅकिंग साठी फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट होईल.
एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. फलकावरती धावा आपल्याला 3 पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या षटकामधील. पहिलं षटक फार महत्वाचं असतं. 16 धावेंचं मापक लक्ष आहे. पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळते संपूर्णपणाने एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा 4. 4 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल असेल आणि पुढील मॅच ओमकार मित्रमंडळ शिवशक्ती सेमीफायनल. जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसरी सेमीफायनल पाहायला मिळेल. विघ्नहर्ता सीसी वर्सेस किशोर लिपणकर स्मरणार्थ. जबरदस्त मुकाबले पाहायला मिळतील या ती मात्र शंका नाही. 4 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 ऑन द बोर्ड. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज देखील सज्ज. यावेळेस मिस्टेक आणि बॅटर आउट. विकेटचा पतन. पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4. डीजे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 4 या आकड्यावरती म्हणजे विजयासाठी अजून 12 चेंडू 12 बॉल 12 बॉल 12 धावेंची आवश्यकता आहे. जबरदस्त मुकाबला मैदानावरती पाहायला मिळतोय. सुरेश भट यांची एक कविता आहे की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. आणि विकेट फलंदाज बाद. कमबॅक झालंय. तिसरा धक्का 4 या आकड्यावरती. डीजे 4 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला हे फलक पाहायला मिळेल. आता आय थिंक सो 11 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता आहे. 11 बॉल 12 विजयासाठी हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज. कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग. नो बॉल असेल. एकदा वाढ होईल. धावसंख्या 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. मिस्टेक झाली अन्यथा ही देखील विकेट मिळाली असती. क्रिकेट असा खेळ आहे की ज्या वेळी जीवनदान मिळालंय त्यावेळी काही ना काहीतरी घडलंय. रोहित शर्माला जीवनदान मिळालं. 264 धावा. त्याने इतिहास बनवला. ग्लेन मॅक्सवेलला देखील जीवनदान मिळालं होतं. त्याने देखील वर्ल्ड कप जिंकलं. 200 धावा बनवल्या. इतिहास बनला. यावेळेस मैदानावरती आलेली ही सिंगल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 7. 7 ऑन द बोर्ड. या षटकामधील 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. टॅप करत असताना मैदानावरती ऍड होईल सिंगल आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 8 धावा या धावफलकावरती असतील. 4 बॉलचा खेळ झालाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. शिवशक्ती 11 संघाने टॉस जिंकून फिल्डिंग चूज केली आहे. जशी मॅच फिनिश होईल आपण त्वरित फिल्डिंग लावायची आहे. टीम शिवशक्ती 8 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. आता 9 धावा पाहायला मिळतीये. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती. यावेळी काय घडलंय एक्झॅक्टली पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. काय घडलंय हे आपण पाहणार आहोत. काय नेमकं एक्झॅक्टली घडलंय पाहणं इंटरेस्टिंग. आणि पडद्यापासून थोडेसे लांब राहा बघा. ही विनंती असेल. क्रुशियल डिसिजन आहे. तिसऱ्या पंचांची मागणी. सर सॉफ्ट सिग्नल काय सिंगल. ओके आपण टेक्नॉलॉजीचा यूज करू. तुमच्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल.
याच दरम्यान युवा उद्योजक आणि समाजसेवक आमच्या सर्वांचे लाडके श्यामलदादा गायकर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आयोजकांच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांच्या गळ्यातलं ताईत असणारं व्यक्तिमत्व ज्यांच्या वतीने आपल्याला भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते असे श्यामलदादा गायकर साहेबांची नुकताच उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. आपण तुर्तास टेक्नॉलॉजीचा यूज करतोय. तसेच माननीय श्री संदीप दादा गायकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक निर्माते शिल्पकार संदीप दादा गायकर साहेबांची देखील उपस्थिती. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस दोन धावा फलकावरती होतील आड आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मिस्टेक झाली आहे. मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. तेरा धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 4 षटकांमध्ये 3 धाब्यांची आवश्यकता आहे. यावेळेस स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळेल. आता 3 बॉल मध्ये 3 बॉल 2 धाब्यांची आवश्यकता. 3 बॉल मध्ये 2 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. 3 बॉल 2 धावा. कशी कामगिरी असेल हे पाहणं इंटरेस्टिंग. सर्वांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की ही जी मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते जो अंडर 15 कॅटेगरीच्या लहान मुलांसाठी आपण ठेवली. आपण या अगोदर महिला वर्गाची फायनल बघितली, त्यानंतर अंडर 15च्या पोरांची आणि आता ओपनची देखील सेमीफायनल्स आणि फायनल कव्हर करणार आहोत. मला वाटते 3 बॉल 2 धाब्यांची आवश्यकता आहे. 3 बॉल 2 धाब्यांची आवश्यकता आणि कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे कंपल्सरी 3 बॉल 2 धाब्यांची आवश्यकता आहे. 3 बॉल 2 बनतील की डिफेंड होतील पाहणं इंटरेस्टिंग आहे. 3 बॉल 2 दिला झापूक झुपूक वाजतंय कारण मैदानावरती काळजाचे स्पंदन चुकवणारी मॅच, काळजाचा ठोका चुकवणारी मॅच पाहायला मिळते. 2 बॉल आणि 2 धाब्यांची आवश्यकता. छोटी हाईट बट बडी फाईट देण्यासाठी दोन्ही संघ मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 2 बॉल आणि 2 धाब्यांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. 2 बॉल आणि 2 धावा. काय ही मॅच रंगत असताना पाहायला मिळते. आदरणीय योगेशजी पाटील साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी बॅटरसाठी चौकार मारून जर सामना जिंकवला तर 500 रुपयाचं पारितोषिक. 2 बॉल 2 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. कंपल्सरी 2 बॉल आणि 2 धाब्यांची आवश्यकता इथे आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. डीजे मॅच रंगताना आपण पाहिली.